श्रीमती आशा दामोडे मॅडम, यानंतर श्रीमती संगीता साबळे मॅडम आपलं मनोगत व्यक्त करतील. श्रीमती संगीता साबळे. आजच्या प्रशिक्षणाच्या 5व्या दिवशी व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर, उपस्थित सगळे शिक्षक वृंद आणि हे प्रशिक्षण ज्यांच्या प्रेरणेने चालू आहे त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. मी जवळजवळ 98ला जेव्हा लागले तेव्हा भोपाळ NCERT तर्फे 98, 99 आणि 2000 3 वर्षातनं एकदा 7 दिवसाचं ट्रेनिंग चालू असायचं. त्याच्यामध्ये मराठी मीडियम, हिंदी मीडियम, इंग्लिश आणि गुजराती चारींसाठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये ते ट्रेनिंग असायचं. तेव्हा ही सगळ्यात या ट्रेनिंगचा हेतू हाच असायचा की विद्यार्थ्यांना जे पायाभूत शिक्षण आहे ते व्यवस्थितरित्या देण्यात यावं आणि विद्यार्थ्यांमध्ये असणारे जे सुप्त असे गुण आहेत त्यांना पूर्ण चालना मिळावी. याच्या मार्फत त्याच्यानंतर 2021 नंतर मला वाटतं दपाड्याला 3 वर्ष अगोदर करोनाच्या अगोदर मराठी मीडियमचे मीडियम वाईज जेव्हा ट्रेनिंग झालं त्याच्यासाठी मराठी मीडियमसाठीही काही ट्रेनर्स आले की त्यांनी आपल्याला मराठी माध्यमामधून ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न केला आणि यावर्षी ही दुसरी ट्रेनिंग देणारी टीम आहे की जे मराठी मीडियमसाठी मराठी माध्यमातून आपल्याला ट्रेनिंग देत आहे. याच्या अगोदर सर्व जे ट्रेनिंग असायचं ते गुजरातीमधून दिलं जायचं. कारण का तर आपलं सगळं जे शाळा व्यवस्थापन होतं हे गुजराती मीडियमला सामावलेलं असणार आहे. त्यामुळे ते सगळे ट्रेनिंग आपल्याला गुजरात बोर्डतर्फे दिले जायचे. पण या सगळ्या ट्रेनिंगचा एकच हेतू असायचा की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. त्या विकासासाठी आपल्याला कोणकोणत्या पायऱ्यांनी किंवा टप्प्यांनी जावं लागेल आणि त्या ट्रेनिंगमधून आपल्याला ते समजावलं जायचं. सगळ्या ट्रेनिंगचा एकच हेतू असायचा की शिक्षक हा नाविन्यपूर्ण नवीन ज्या येणाऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, संपूर्ण समाजामध्ये होणारे जे परिवर्तन आहे त्याचा अभ्यास करून त्यानुसार विद्यार्थ्यांना घडवायचं असतं आणि त्यासाठी ट्रेनिंग हे खूप महत्त्वाचं असतं. या वर्षीचं आता आपण NEP मध्ये नवीन 2020चं हे जे नवीन हे योजना आहे त्याच्यानुसार विद्यार्थी हा मुख्य आहे आणि त्याला मुख्य धरून त्याच्यानुसार आपल्याला त्याचा सर्वांगीण विकास करता यावा आणि ते धोरण पूर्णपणे आपल्या स्वतः मुलाचं, त्याच्या कुटुंबाचं, गावाचं आणि त्याचबरोबर सगळ्या राज्य आणि आपल्या देशाचं मुख्य काय तर देशाचं कल्याण व्हावं त्यासाठी ही योजना आहे. आणि ते सगळं शिक्षकांकडे गेल्यानंतर तो शिक्षक आपल्या देशाला भावी पिढी कशी आवश्यक आहे की जी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करेल त्यासाठी हे ट्रेनिंग खूप महत्त्वाचं असतं. आणि म्हणून मी एक गाण्याची म्हणू शकेल की ते अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दऱ्या खोऱ्यातून बाहेर एक प्रकाश प्रकाश, ते अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. आणि म्हणून आपण सर्व शिक्षकांनी आतापासून आपण शेवटपर्यंत ज्ञानार्जन करत राहणं जरुरी आहे. कारण का तर परिवर्तन हा समाजाचा नियम आहे, परिवर्तन होतच राहणार आहे आणि त्या परिवर्तनानुसार आपण विद्यार्थ्यांमध्ये त्याची रुजवात करणं आणि त्यांना आपल्या देशाचा भावी नागरिक करणं हे जरुरी आहे. आपल्या सर्व टीचरांनी आलेले मार्गदर्शक आहेत त्यांनीही आपल्याला खूप छान पद्धतीने हे शिकवलं. म्हणून मी आपल्या सगळ्या मराठी माध्यमाच्या टीचरांतर्फे तुमचे खूप धन्यवाद.